नमस्कार बालमित्रांनो, मी बागेश्री. आज मी तुमच्यासाठी एक वेगळी आणि आगळी गोष्ट सांगायला घेऊन आले आहे. मला सांगा, तुम्हाला जादू माहिती आहे का रे? जादू जादू म्हणजे काय? बरं, सांगते मी. जादू म्हणजे एखादा जादूगार म्हणजे एखादे काका आपल्याला असे खोक्यामधून काहीतरी काढून दाखवतात किंवा टोपी घालून कबूतर काढून दाखवतात. नंतर काहीतरी बॉल असे चेंडू जे आहेत ते असे वर खाली 2-3 चेंडू उडवतात. त्या असे हे जे करतात ना, त्या काकांना जादूगार म्हणतात. आणि तशी ती जादू करून दाखवणारे हे असतात ना, तर त्यांचं एक गाणं घेऊन आले मी. जादूगाराचं गाणं ऐकायचंय तुम्हाला? चला तर मग. तुम्ही हे गाणं तुम्हाला खूप आवडणार आहे, मला माहिती आहे. आणि तो जादूगर काका काय काय जादू करतोय ते पण तुम्ही नीट ऐका. त्या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे. तयार तर मग त्या गाण्यासाठी? चला तर मग जादूच्या सफरीवर आपण निघूयात. 1, 2, 3. मी आहे जादूवाला मुलांनो, मी आहे जादूवाला. मी आहे जादूवाला मुलांनो, मी आहे जादूवाला. अंतर मंतर जादू मंतर छू. या पेटाऱ्यात काय आहे? आजा आजा. अरे वा, आ गया. हा तर आपला ससे भाऊ. ह्याचे अंग गुबगुबीत, ह्याचे केस मऊ मऊ, ह्याचे कान लांब लांब, ह्याचे 4 आहेत पाय. मारतो कशा उड्या, टुन 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 टुन. अरे वा. अरे ओ ससे भाऊ, चला जा आता आपल्या घरा. मी आहे जादूवाला मुलांनो, मी आहे जादूवाला. मी आहे जादूवाला मुलांनो, मी आहे जादूवाला. अंतर मंतर जादू तंतर छू. या टोपली खाले दडले काय? आजाव आजाव, आगे. अरे वा, हे तर आहेत कोंबडे दादा. ह्यांची चोच छोटीशी, ह्यांचा तुरा झुपकेदार, ह्यांच्या शेपूट झुपकेदार, ह्यांचे पंख आहेत 2, ह्यांना आहेत 2 पाय. सकाळी सकाळी ओरडतात काय? कुकुचकू कुकुचकू. झोपला काय? उठा राव. चला मुलांनो उठा, पटकन चला मुलांनो उठा. अरे वा. अरे ओ कोंबडे दादा, चला जा आपल्या टोपल्याला. चले जाव. जातो. मी आहे जादूवाला मुलांनो, मी आहे जादूवाला. मी आहे जादूवाला मुलांनो, मी आहे जादूवाला. अंतर मंतर जादू तंतर छू. अंतर मंतर जादू तंतर छू. या झाडामागे लपले काय? या झाडामागे लपले काय? आजाव आजाव. येणार नाही? अरे वा, हा तर आपला चांदो मामा. हा दिसतो कसा गोल, दिसतो कसा गोल. ह्याचा रंग पांढरा शुभ्र, ह्याचा रंग पांढरा शुभ्र. ह्यावर धावतात हरिण छान, ह्यावर धावतात हरिण छान. अंतर मंतर जादू तंतर छू. येणार नाही? नाही येणार. चले जाव. मी आहे जादूवाला मुलांनो, मी आहे जादूवाला. मी आहे जादूवाला मुलांनो, मी आहे जादूवाला. कळला ना जादूगार कसा असतो ते? तो टोपीतून त्याने काय काढलं? टोपलीमधून
कोंबडा. आणि पेटीतून काय काढलं त्याने? ससुबा. आणि झाडामागे लपलेला जो चांदो मामा असतो, त्याने ऐकलं का रे याचं, जादूगाराचं? नाही ना, नाही. कारण जादूगार आपल्या हातातल्या वस्तूंशीच मस्त जादू करू शकतो, दूरच्या गोष्टींची नाही करू शकत. त्या जादूगाराकडून मी एक हा चेंडू पकडून आणलेला आहे. छान स्माइलीचा चेंडू आणला आहे. आणि तो असा उडवत होता. त्याच्याकडे चार चेंडू होते. त्यातला एक खाली पडला आणि त्याने तो असा लपवून ठेवला. मला वाटलं आता त्याचं लक्ष नाहीये, खेळायला घेऊन आले मग नंतर जादूवाल्या काकांनी मला एक सांगितली गंमत, की तुम्ही हा चेंडू ह्याच्याशी खेळायचं कसं. चला तर मग जादूवाल्या काकांनी सांगितलेला जो खेळ आहे ना, तो तुम्हाला पण मी सांगते. त्यांनी काय सांगितलं, एक बकेट घ्यायचं किंवा एखादं बास्केट किंवा खो खो घेतलं तरी चालेल. आणि हा जो चेंडू आहे तो नेम धरून त्याच्यात टाकायचा. इथून दूर ठेवायचा बरं का बास्केट. जो आपण घेणार आहोत ना, बास्केट घ्या किंवा माझ्याकडे तर बादली आहे, मी बादली घेणार. त्या बादलीमध्ये मी नेम धरून माझा चेंडू टाकणार आहे. पण हा साधा गेम आहे, साधा खेळ आहे, आपण तो नेहमीच खेळतो. जादूगार काकांनी मला सांगितलं, एक रुमाल घ्या आणि तो रुमाल असा डोळ्यावरती घट्ट बांधायचा. कपाळावर नाही, डोळ्यांवर. आणि डोळ्यांवर बांधायचा म्हणजे आपल्याला काहीच दिसणार नाही. मग बादली कशी दिसणार? नाही दिसणार. पण मग नेम धरून त्या बादलीत हा चेंडू टाकायचा. आहे ना मजेदार खेळ? बघा तर, आज सकाळपासून मी हेच खेळायचा प्रयत्न करते. माझा एकदा पण नाही गेला बादलीमध्ये. पण मी दिवसभर खेळणार आहे हा खेळ आणि बघणार आहे रात्रीपर्यंत एकदा तरी माझा हा चेंडू त्या बादलीत पडला पाहिजे. कसा? जादूगर काकांनी सांगितला तसा, डोळे बांधून. तयार? तर मग तुम्ही पण खेळा हा खेळ, ठीक आहे? मस्त. आता एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. त्या गोष्टीचं नाव आहे मेहनती मुंगी. आता एकदा ना, ही मुंगी जी आहे ना, मेहनती मुंगी, ती जादूवाल्या काकांच्या आजूबाजूला फिरत होती. आणि ती म्हणते काय, जादूवाल्या काकांना बघून म्हणते, हा 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 हा, असं जादूनी जर आम्हाला खाऊ मिळाला तर किती मजा येईल. पण तो खाऊ काय मला नको बाबा, तो मला वर्षभर पुरणार थोडीच आहे, तो आत्ताच संपून जाईल. मग जादूवाला काका म्हटला, मी तुला जादू शिकवीन ना. पण मग काकाला त्या मुंगीने ही गोष्ट सांगितली. ती म्हटली, अहो जादूवाले काका, अर्धा तास जादू ऐकायला बघायला मस्त, पण मला मात्र खूप मेहनत करावी लागते हां. कारण मला वर्षभर माझा जेवायचं अन्नधान्य साठवून ठेवावं लागतं. मग जादूवाल्या काकाने विचारलं, कोणती ग गोष्ट मुंगीताई? मग मुंगीताईने सांगितलं, माझ्या इथे ना एक नागतोडा राहत होता. त्या नागतोड्याचा रंग हिरवा हिरवा मस्त होता, छान. आणि तो गवतात उड्या मारायचा, टुन 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 टुन. आणि कधी कधी तो मोठ्या पानाला किंवा जर तुम्ही जात असाल ना, तर तुमच्या पॅन्टला म्हणजे सदऱ्याला, चड्डीला असं तो पकडून बसायचा आणि त्यांच्याबरोबर फिरायचा. तो नागतोडा छान उड्या मारायचा हां, पण एक नंबरचा आळशी. मग एक दिवस त्याच्या ह्या मैत्रिणी असतात मुंगी, 1 2 3 4. मुंगी कधीही एकटी राहत नाही बरं का मुलांनो. तिचे सगळे मित्रमैत्रिणी, तिचे भावंड, तिचे आई बाबा सगळे एकाच ठिकाणी, एकाच गावामध्ये आणि एकाच त्यांच्या गावामध्ये राहत असतात. त्यांचं घर माहिती आहे ना कसं असतं? मातीचं बनवलेलं असतं आणि ते गोल 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 वरती वरती जातं. त्याला म्हणतात वारूळ. ते मुंग्यांचं वारूळ असतं. त्यातून मुंगी रोज बाहेर यायची. जमिनीच्या खाली खोल खोल खूप आत लांब
खूपच लांब तिचं घर होतं. तिचं घर असतं. त्या घरातून ती बाहेर येते आणि दूर 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 सगळीकडे शेतामध्ये फिरत असते. आणि शेतामध्ये तिथे जे दाणे दिसतात, म्हणजे कधी कधी तांदूळ दिसतो, कधी कधी तिला धान्य दिसतं. ते धान्य ती आपल्या 2 हातात तोंडामध्ये पकडून तुरु 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 चालत ते घेऊन आपल्या घरी पोचते. आणि असं करताना तिला खूप मेहनत असायला लागायची बरं का. ती मेहनत असते ना, तर ती मुंगी कधी कधी आपल्या घरी आली ना, तर त्याच्यातून ती आपल्या घरातून रवा, साखर असं घेऊन ती दूर घरी निघून जाते आणि घरी ठेवते. तिच्या वारुळामध्ये ती गोळा करून ठेवते. आणि हे धान्य ती वर्षभर आपल्या साठी वापरते. जर घरात कोणी आजारी असेल तर त्यांना ती त्यांची रव्याची खीर करून खाऊ घालेल. जर कोणा लहान बाळाला भूक लागली त्यांच्या, तर ती तांदूळाचा भात करून द्यायची. असं ती सांभाळून सगळ्या वस्तू वापरायची. पण हा नाकतोडा जो असतो ना, नुसता उन्हाळ असतो. सारख्या उड्या मारणं एवढंच त्याला कळतं. मग आणि तो येताना जाताना मुंग्यांना सारखा चिडवायचा. मुंगी ताई, काय पण तू काम करतेस? कशाला एवढी मेहनत करतेस? ये, आज खूप छान ऊन पडलंय, आपण मस्त पैकी या उन्हामध्ये शेकून काढूयात आपलं अंग. मुंगी काही त्याच्याकडे बघायची नाही, म्हणायची, नाही रे बाबा, मला खूप काम आहे, मी चालले. असं म्हणून सगळ्या मुंग्या लाईनीने एका ओळीत असं छान आपले धान्य घेऊन चालत घरी जायचे. मग एकदा काय होतं, नाकतोड्याने उन्हात बोलवलेलं असतं. दुसऱ्यांदा पण तो मुंग्यांचा रस्ता अडवतो आणि मुंग्यांना म्हणतो, किती पण ती मेहनत करायची, काय त्याला अर्थ तरी आहे का? 1 दिवस तरी सुट्टी घ्यायची असते. मुंगी ताई तिच्याकडे बघते आणि म्हणते, अरे नाकतोड्या, तुला नाही उद्योग, आमचं जे काम चालू आहे ते तर आम्हाला करू दे, चल हट. असं म्हणून सगळ्या मुंग्या परत एका ओळीत तुरु 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 आपल्या वारुळात जातात. आता या मुंग्या खूप वैतागतात. त्या म्हणतात, काय रे नाकतोड्या दादा, कशासाठी एवढं लोळून हसायचं? मग तो म्हणतो, काय करू तुमच्या या गाढव मेहनतीला? रोज मी बघतो, सकाळी उठता रात्रीपर्यंत सतत काम करता, याला काय अर्थ आहे का? कधीतरी खेळावं माणसानी, कधीतरी गावं माणसानी, कधीतरी बाहेर फिरायला जावं. पण तुमचं तर काहीतरी वेगळंच चालू असतं. उठल्यापासून झोपेत पण काम एके काम. आणि खरंच बरं का मुलांनो, या मुंग्या सतत काम एके काम असंच करायच्या. कारण माहितीये, त्यांना माहिती होतं की त्या एवढ्याशा इटुकल्या आहेत आणि त्यांचा परिवार हा खूप मोठा आहे. यांच्या घरामध्ये खूप मुंग्या आहेत आणि सगळेजण फक्त उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात काम करू शकतात. काय म्हणता? पावसाळ्यात नाही? नाही ना, मुंगी वारुळात राहते ना, त्यामुळे ती पावसाळ्यात काम करायला बाहेर नाही पडत. ती चुपचाप आपल्या वारुळात आपल्या घरामध्ये बसते आणि जे काही अन्न साठवलेलं असतं ते वापरून जगत असते. मग त्या दिवशी मात्र मुंग्यांनी ठरवलं, ज्या दिवशी हा नाकतोडा त्यांना खूप खूप हसतो, त्या दिवशी त्या ठरवतात की आता मात्र ह्याचं कान उघडणी केली पाहिजे. आणि मग ते त्या नाकतोड्याला सांगतात की जर तू आता ऐकलं नाहीस आणि जर तू काम केलं नाहीस तर तुला आम्ही कधीही बोलणार नाही, आणि मध्ये मध्ये आमच्या केलंस तर आम्ही तुला सगळेजण
उचलून नेऊन दूर फेकून देऊ. आता नाकतोडा घाबरतो. त्याला माहिती असतं की या मुंग्यांनी जर काही ठरवलं तर एवढ्याशा असणाऱ्या या मुंग्या सुद्धा खूप मोठी गोष्ट सुद्धा उचलू शकतात. मग तो नाकतोडा घाबरतो, गप्प बसतो, उडत उडत उड्या मारत मारत निघून जातो. मग तो परत कधी त्यांच्यामध्ये आले. मग थोडे दिवसांनी पाऊस हिवाळा जातो, उन्हाळा जातो, मग येतो पावसाळा. या मुंग्या काम करत असतात आणि बघत असतात की हा जो नाकतोडा आहे तो उन्हाळक्या करतोय. करू दे म्हणतात, सांगून तर आपण थकलो. मग पावसाळा आल्यानंतर पावसामध्ये एक सुद्धा मुंगी बाहेर पडत नाही. सगळ्या जणी आपल्या वारुळामध्ये चुपचाप बसलेल्या असतात. पावसात भिजायचं नाही, सर्दी होऊ द्यायची नाही असं म्हणून त्या घरात बसून त्यांनी जी 6 महिने मेहनत केलेली असते त्या सगळ्या अन्नधान्याचा मस्तपैकी आनंद लुटत असतात. रोज वेगळं वेगळं काहीतरी काढायचं, वेगळं वेगळं करायचं आणि वेगळं वेगळं खायचं, असा त्यांचा नियम चालू होता. आता बाहेर काय होतं? बाहेर या नाकतोडा जो असतो त्या नाकतोड्याने घर बांधलेलं नसतं, त्यामुळे राहायला घर नाही. बरं घर नाही तर त्याने काही अन्नधान्य पण साठवलेलं नसतं, त्यामुळे खायला पण काही नाही. अशी त्याची फजिती फजिती चालू झाली. आणि मग त्याला आठवतं की आपल्याला आपल्या मुंगी मैत्रिणीने सांगितलं होतं की काम कर, सगळं साठवून ठेव, म्हणजे त्याचा उपयोग होईल. ते काही आपण ऐकलं नाही. मग आता काय करायचं? आणि एक दिवस खूप धो 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 पाऊस असतो. तो न झाडावर बसू शकत होता, कारण झाडावर बसला की पाण्याने खाली येत होता. गवतावरही बसू शकत नव्हता, कारण सगळीकडे पाणीच पाणी साठलं होतं आणि चिखल झाला होता, मातीच माती सगळीकडे झाली होती. आता काय करायचं? तो थरथरत कुडकुडूत असा दूर जातो आणि मुंगीच्या घरी पोचतो. मुंगीच्या घरी जाऊन तिथे टक 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 करतो आणि विचारतो, मुंगी मुंगी मुंगी, येऊ का ग मी घरात? मुंगी असते, तिला कळतं बाहेर कोण आहे. ती विचारते, तो म्हणतो, मी आहे नाकतोडा, मला खूप पाऊस लागलाय, मला खूप म्हणजे खूप थंडी वाजते, तर मला प्लीज आत घे ना, मला आत येऊ दे ना. मुंगी आतूनच जोरात ओरडते, म्हणते की नाही रे बाबा, नाही रे बाबा, तुझा आकार केवढा मोठा आहे, मी तर एवढीशी छोटीशी मुंगी आहे, आम्हाला पुरेल असंच आमचं घर आहे, तुला आत येता येणार नाही. आता मुंगीला वाईट वाटतं की काय हे, हा कितीही आळशी उन्हाळ असला तरी आपला मित्र आहे, मग आपण त्याला हाकलून कसं द्यायचं. मग तीच हालूच बाहेर येते आणि त्याला म्हणते की नाही, तू आमच्या घरात मावणार नाहीस, आणि मी तुला सांगितलं होतं की तू घर बांध, तुझं सामान साठवून ठेव, अन्नधान्य गोळा कर, म्हणजे तुला छान राहता येईल, आनंदात राहता येईल. तू काय माझं ऐकलं नाहीस, मग आता मी तुझं काय ऐकू. आता हा जो नाकतोडा असतो ना, तो येतो काकुतीला, म्हणतो, अगं नको ग मुंगीताई, असं नको ना बोलू, माझं ऐक ना, माझं चुकलं, मी परत पुढच्या वेळेसपासून काहीतरी छान सगळं साठवून ठेवीन, तुझं ऐकीन, आत्ता तर मला मदत कर ना प्लीज ग प्लीज. आता मुंगी म्हणते ठीक आहे. ती आत जाते, एक छोटासा मिठाईचा तुकडा आणते आणि त्याला देते आणि म्हणते, अरे नाकतोडा दादा, ही मिठाई घे आणि तू जाऊन दुसरीकडे थांब, माझ्या घरात तर काही तुला जागा नाही आता. असं म्हणून मुंगी त्याला मिठाई देते आणि घराबाहेर काढते. आणि तिचं खरं खरं आहे, एवढ्याशा मुंगीचं घर छोटंसंच असतं, त्याच्यात हा एवढा मोठा नाकतोडा मावणार कसा. मग नाकतोड्याला त्या दिवशी चांगला धडा मिळाला आणि त्यांनी सांगितलं की नुसतंच काय आपण मज्जा मारत बसली, मज्जा केली म्हणजे काय आपल्याला खायला प्यायला मिळणार नाहीये. त्या दिवसापासून तो ठरवतो की कधी म्हणजे कधीही उन्हाळक्या, खूप खूप उन्हाळक्या करायच्या नाही, आळशीपणा करणार नाही, रोज थोडं तरी काम करणार.
शिकला धडा, नाकतोडा शिकला धडा. तुम्ही काय शिकलात रे मुलांनो याच्यातून? रोज कुठलीही गोष्ट आपण ठरवलेली थोडी तरी करायचीच, हो ना? जसं तुमचं काम काय आहे? अभ्यास करायचा, थोडा तरी रोज करायचाच. करणार ना मग? छान, मस्त. आता आपण आणखीन एक मी तुम्हाला खेळ सांगणार आहे बरं का मुलांना. त्या जादूवाल्या काकांनी मला ना रुमाल बांधून चेंडू बादलीत टाकायला शिकवला. आता तोच रुमाल माझ्याकडे आहे. मग त्या रुमालापासून आणखीन एक खेळ खेळता येईल बरं का. त्या रुमालाची छानशी गाठ बांधायची आणि एका हातात पकडायचं. या खेळामध्ये तुम्ही किती पण मुलं असल्या ना तरी चालेल. म्हणजे कसं, तुम्ही 4 मुलं, 5 मुलं, 10 मुलं किंवा खूप 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 मुलं असले तरी चालणार आहेत. अगदी 100 असले तरी चालणार आहेत. मग तुम्ही काय करायचं, सगळ्या मित्रमैत्रिणींनी मिळून गोल करून बसायचं. भाऊ आणि बहिणीला घेतलं तरी चालेल बरं का. गोल करून बसायचं आणि त्या गोलामध्ये बसल्यानंतर एकाने कोणीतरी राज्य घ्यायचं. राज्य घ्यायचं म्हणजे काय? थांबा, मी दुसरा खेळ सांगते. अंधळी कोशिंबीर नावाचा खेळ आहे माझा बरं का. तो खेळ खेळताना डोळ्याला पट्टी बांधायची. ही अशी पट्टी, हा रुमाल जो आहे तो मी बांधला. पण तो कुठे बांधायचा रे? डोळ्यावर, कपाळावर नाही. तुमचे जेवढे म्हणून मित्रमैत्रिणी आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं आणि काय करायचं, जो राज्य घेणार आहे त्याच्यावर डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर त्याला असा गोल फिरवायचा आणि गोल फिरवून सोडून द्यायचा. आता हा खेळ खेळताना मी राज्य घेते, डोळ्यावर पट्टी आहे, मला काही दिसत नाही. तुम्ही मुलं तर दिसत नाहीये, मी बसले तिथे दिसत नाहीये, काही दिसत नाहीये. मग आता मी तुम्हाला पकडणार कसं? तर माझ्या डोळ्यावर पट्टी असताना तुम्ही बाकी सगळ्यांनी काय करायचं? टाळी वाजवायची. काय करायचं? टाळी वाजवायची. आणि एका चौकोनात तुम्ही सगळ्यांनी पळायचं आणि पळताना टाळी वाजवायची. जो कोणी टाळी वाजेल तो आवाज, आता माझ्यावर राज्य आहे, मी पट्टी बांधली तर मी कानाने ऐकणार आणि त्या दिशेने जाणार. आता या दिशेने आलाय आवाज, मी या दिशेला वळणार आणि जाणार. या दिशेने आला, या दिशेकडे जाणार आणि जो कोणी माझ्या हाताशी येईल त्याला पकडणार. जो पकडला गेला त्याने राज्य घ्यायचं पुढचं. बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या. आहे ना? या खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबीर. म्हणजे दिसत काहीच नाही आणि आपण शोधायचं कोणाला पण, आपल्या मित्रांना. छान आहे ना? खेळा तर मग 1 रुमाल आणि 2 खेळ. 1 रुमाल 2 खेळ आज मी सांगितले. पूर्ण तुम्ही खेळून बघा, मस्त मस्त मज्जा येईल. ठीक आहे. आता या मुंगीचीच आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं नाव आहे मुंगी आणि कबूतर. ठीक आहे. आता ही मुंगी मेहनती आहे आपल्याला माहीतच आहे, पण ती खूप हुशार पण आहे बरं का. कशी ते बघूयात आपण. एक मोठं जंगल असतं. त्या जंगलामध्ये खूप खूप झाडी असतात. छोटी झाडी, मोठी झाडी. आणि तिथेच एक मोठं वडाचं झाड असतं. त्या झाडाच्या जवळच एक छोटासा झरा असतो. पाण्याचा झरा वाहत असतो. आणि त्या झाडाच्या बुंध्याशीच आपल्या मुंगीचं घर असतं, वारूळ असतं. तर ती जी मुंगी आहे ना, ती रोज कामाला जाताना तिला त्या वडाच्या झाडावरती कोणतरी दिसत असतं. कोण दिसत असतं माहिती आहे? कबूतर. तर एक कबूतर त्याचं घरटं बांधलेलं असतं त्यांनी त्या वडाच्या झाडावर.
आणि त्या झाडावरती तो राहत असतो. तोही मुंगीला रोज पाहायचा. ही मुंगी रोजच्या रोज सकाळी उठून कामावरती जाते आणि संध्याकाळी परत येते. तोही बघत असतो. एक दिवस खूप जोराचा वारा येतो आणि खूप 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 पाऊस पण पडायला लागतो. अशा वेळेस ती मुंगी जी असते ना, ती घरी येत असते, कामावरून घरी येत असते. आणि एवढीशी असते ना ती मुंगी, त्यामुळे वारा जेव्हा जोरात येतो तेव्हा ती उडून त्या झऱ्याच्या पाण्यामध्ये पडते. झऱ्याच्या पाण्यामध्ये पडल्यानंतर पोहता तर येत नाही मुंगीला. ती आपले सगळे हात पाय सगळे जोरात मारायला लागते. तर कबूतर बसलेला असतो झाडावर. तो बघतो घरट्यातून की मुंगी पडलेली आहे झऱ्यामध्ये. खूप वादळ असल्यामुळे कबूतर पण आपल्या घरट्याच्या बाहेर पडायचं नसतं त्याला, कारण त्याची छोटी छोटी पिल्लं होती ती घाबरली होती. पण मुंगी ताईला मरू द्यायचं नव्हतं, म्हणून कबूतर काय करतो, झाडाचं एक पान तोडतो आणि तिच्या जवळ नेऊन टाकतो. ते पान मिळाल्या मुंगी हळूच ते पानावरती चढते आणि त्याच्यावरती बसते. जसं वारं येईल तसं ते पान वाहत जातं आणि एका किनाऱ्यापाशी येऊन थांबतं. तिथे थांबल्यानंतर मुंगी पटकन त्या पानावरून बाहेर येते आणि जमिनीवर उडी मारून परत चालत चालत आपल्या घरी येते. घरी आल्यानंतर ती कबुतराला हाक मारते आणि म्हणते, कबूतर दादा, खूप खूप धन्यवाद. तू मला आज वाचवलं. मी या उपकाराची नक्की परतफेड करीन. मग कबूतर म्हणतो, अगं काही नाही ग, मी तर नुसतं पान तर दिलं तुला. मग मुंगी म्हणते, ठीक आहे. ती लक्षात ठेवते की कबुतराने आपल्याला मदत केली आहे. आणि मग अशा रीतीने ती परत रोज आपलं काम ती सुरू करते. एक दिवस जंगलामध्ये खूप हाहाकार होतो. काय होतो माहितीये? एक पक्षी पकडणारा माणूस जंगलामध्ये आलेला असतो. तो प्राण्यांना पकडत असतो, पक्ष्यांना पकडत असतो आणि त्यांना बांधून पिंजऱ्यात टाकत असतो. आता हे सगळं सुरू झाल्यानंतर सगळ्या प्राण्यांना कळतं की हा जो आहे माणूस तो चांगला नाहीये आणि तो आपल्याला पकडायला आलाय. सगळे एकमेकांना सांगत जोरात पळायला लागतात. सगळ्या प्राण्यांना कळतं की हा माणूस पकडायला आलेला आहे. सगळे प्राणी लपून बसतात. सगळे पक्षी चुपचाप आपल्या झाडावर बसतात. तसंच हा आपला कबूतर जो आहे ना, तो पण आपल्या घरट्यामध्ये येऊन चुपचाप बसलेला असतो. अजिबात आवाज करत नाही. तो त्याचं दिवसभर गुटुरगु चालूच असायचं. पण आज मात्र तो चुपचाप बसतो. आता ही बातमी की कोणीतरी शिकारी आला आहे आणि तो प्राण्यांना आणि पक्ष्यांना पकडतोय, ही बातमी मुंगीला कळते. मुंगी पण धावत घाबरत घरी येते. तिला कुणाच्याही पायाखाली येऊन मरायचं नसतं, म्हणून ती पटकन घरी येते. आणि घरी येताना ती बघते तर कबूतर पण बसलेला आहे आपल्या घरामध्ये. आणि तिचं लक्ष जातं दूर एका ठिकाणी. तेवढ्यात काय दिसतं तिला? तो जो पक्ष्यांना पकडणारा माणूस असतो ना, शिकारी, तो तिथे झाडाखाली उभा असतो आणि त्याला वरती कबूतर दिसतो. आता हा जो शिकारी असतो तो दिवसभर त्या जंगलामध्ये फिरून कंटाळलेला असतो आणि त्याला कळतं की एकही प्राणी आपल्याला मिळत नाही, तर आपल्याला आता काहीतरी मिळालंच पाहिजे. असं म्हणून बंदूक हातात घेऊन तो झाडाखाली उभा असतो. तेवढ्यात त्याला तो कबूतर दिसतो. मग तो म्हणतो की ठीक आहे, आता एक पण प्राणी नाही, एक पण पक्षी नाही, चल आता या कबुतराला आपण मारूयात. असं म्हणून तो बंदुकीचा नेम धरून पूर्ण त्या कबुतराकडे नेम धरून उभा असतो. ते मुंगीला दिसतं. ते मुंगीला दिसल्या मुंगी म्हणते, अरे बापरे, आपला हा जो मित्र आहे त्याला तर संकट आलं मोठं आणि त्याला वाचवायला पाहिजे. त्याचं लक्ष पण नाहीये.
कारण त्याच्या पिल्लांना तो आपल्या पंखाखाली झाकून शांत बसलेला आहे बिलकुल. आणि हा शिकाऱ्याचा आवाज पण नाहीये काहीच. बंदूक चालवायची म्हणून शिकारी पण खूप चुपचाप असतो. मग ही मुंगीताई आपली तुरु 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 चालत त्या शिकाऱ्याकडे जाते आणि त्या शिकाऱ्याच्या पायावरती चढून त्याच्या पायाला कचकन चावते. आता शिकाऱ्याने बंदूक अशी ताणलेली असते ना, तो त्याचा गोळी आता मारणार तेवढ्यात आपल्या मुंगीने चावलेलं असतं त्याला, म्हणून त्याची बंदूक अशीची उभी होते आणि आकाशात गोळी झडते. ठो! आपल्या कबूतर दादाला कळतं की खाली शिकारी उभा आहे आणि तो आपल्याला मारतोय. आणि बघतो तर काय, मुंगीने त्याला चावलं म्हणून गोळी आकाशात गेली आणि ती त्याला लागली नाही. कबूतर पटकन उठतो आणि उडत उडत दूर निघून जातो. मुंगी हळूच आपल्या वारुळामध्ये जाऊन चुपचाप बसून राहते आणि शिकारी इथं ऐगो 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 केवढी ही मुंगी चावली कचकचून असं म्हणून आरडाओरडा करत तिथून निघून जातो. आणि जाताना म्हणतो, या मुंगीमुळे मला साधं कबूतर सुद्धा मारता आलं नाही. अशा पद्धतीने मुंगीने कबुतराला वाचवलं. आहे ना ती हुशार एवढीशी, पण युक्तीने तिला लक्षात आलं की आपल्या कबूतर दादाला वाचवायचं असेल तर तिला आवाज करता येत नव्हता, त्यामुळे तिने जाऊन शिकाऱ्याला चावलं आणि म्हणून त्याचा नेम चुकला. अशा पद्धतीने मुंगीने कबुतराला वाचवलं. मग कबूतर सुद्धा मुंगीला धन्यवाद म्हणतो आणि मग त्या दिवसापासून मुंगी आणि कबूतर यांची खूप चांगली घट्ट मैत्री आहे. मस्त, छान. तुम्ही पण तुमच्या मित्रांना कधी काय मदत करता का नाही? करत असतालच, पण काय आणि कशा प्रकारची मदत करता लक्षात ठेवत जा. आणि आपल्या मित्राने केलेल्या आपल्यावरती चांगल्या गोष्टी आपण पण त्याला अशा परत करायच्या असतात. करणार ना तुम्ही पण? जर मित्रांनी आपल्यासाठी बोरं आणली असतील तर तुम्हाला चिंच न्यायला काहीच हरकत नाही, हो ना? बरं मुलांनो, तुम्ही बघताच आहात, मी ना स्वेटर वगैरे घातलंय कारण आमच्या इथे ना खूप खूप कडकडीची थंडी आहे. खूपच गार आहे इथे. तुम्ही काय करता रे थंडीमध्ये? शेकोटी करता का नाही? शेकोटी म्हणजे छानपैकी झाडाखाली पडलेले जे काड्या असतात ना, त्या काड्या गोळा करायच्या, पानं गोळा करायची आणि त्या काड्या रात्री थंडीच्या वेळेस, खूप थंडी असेल ना तेव्हा अशा त्या डोंगरासारख्या रचायच्या एकावर एक आणि ते पेटवायचे. ते पेटवल्यावर थोडीशी आग तयार होते आणि त्या आगीमुळे आपल्याला छान गरम गरम वाटतं. मस्त. एकदा कधीतरी आईबाबांना सांगा की आपण शेकोटी करूयात सगळ्यांनी मिळून. आणि त्या शेकोटीला सगळ्यांना बोलवायचं बरं का. म्हणजे आपले मित्र मैत्रिणी, नंतर आईबाबा तर आहेच आहेत, ताई दादांना पण घ्यायचं आपल्याबरोबर. छोटा भाऊ बहीण असेल तर त्यांना पण घ्यायचं. शेजारी पाजारी जे असतील त्यांना पण बोलवायचं. कोणी नातेवाईक राहत असेल तर त्यांनाही बोलवायचं. आणि काय करायचं माहितीये? ते शेकोटी भोवती गोल बसायचं, खूप गप्पा करायच्या, गरम गरम हात शेकून घ्यायचं त्याच्यावरती, ऊब मिळवायची आणि जमलंच तर एकत्र सगळ्यांनी डबा पार्टी करायची. प्रत्येकाने आपल्या घरातला खाऊ आणायचा आणि तिथे बसून खायचा. तर ह्याला म्हणतात शेकोटीची मज्जा. आता कधी कधी ना, आता कसं माहितीये, छान कणसं आली आहेत शेतामध्ये, मग हुरडा मिळतो, बोरं मिळतात झाडावरची आणि ते असं गरम गरम उभेला बसून खायला खूप मज्जा येते. आम्ही सगळेजण अशी शेकोटी करतो आणि ती शेकोटी करताना आम्ही गोष्टी सांगतो आणि एक गाणं आम्ही नक्की म्हणतो. कोणतं गाणं तुम्हाला ऐकायचं? त्याचं नावच आहे शेकोटीचं गाणं. ते आहे रामाचा मामा असं म्हणता येतं आपल्याला त्या गाण्याला.
आता कोणाकोणाला बोलवलंय त्या गाणं तुम्ही ऐका आणि नीट ऐका बरं का. त्या गाण्यामध्ये शेकोटीला कोण कोण आलंय हे ते सांगितलंय. रामा नावाचा एक मुलगा आहे, त्याचं हे गाणं. चला तर मग. शेकोटी तयार आहे. शेकोटीच्या अवतीभोवती सगळे बसलेत. फक्त आता त्याचं गाणं आपण ऐकायचंय. 1 2 3. रामाचा मामा शेकोटीला आला, रामाचा मामा रामाची मामी शेकोटीला आली. रामाचा मामा मामाची मामी शेकोटीला आला. रामाचा मामा रामाची मामी मामीचा मुलगा शेकोटीला आले. रामाचा मामा मामाची मामी मामाचा मुलगा मुलाची बहीण शेकोटीला आले. रामाचा मुलगा रामाचा मामा रामाची मामी मामीचा मुलगा मुलीची बहीण मामीचा मुलगा मामीचा मुलगा मुलीची बहीण शेकोटीला आली. बहिणीचा नोकर शेकोटीला आला. रामाचा मामा रामाची मामी मामीचा मुलगा मुलाची बहीण बहिणीचा नोकर शेकोटीला आले. रामाचा मामा मामाची मामी मामीचा मुलगा मुलाची बहीण बहिणीचा नोकर नोकराचा कुत्रा शेकोटीला आला. रामाचा मामा मामाची मामी मामीचा मुलगा मुलाची बहीण बहिणीचा नोकर नोकराचा कुत्रा कुत्र्याची शेपूट शेकोटीला आले. रामाचा मामा मामाची मामी मामीचा मुलगा मुलाची बहीण बहिणीचा नोकर नोकराचा कुत्रा कुत्र्याची शेपूट शेपटीवरची माशी शेकोटीला आले. छान असं गाणं म्हणा. तुम्ही तयार करा आणि तुम्हाला पण तयार करता येईल. तुमच्या शेकोटीला कोण कोण आले आहेत त्यांचे सगळे नातेवाईक बोलवायचे. बघा, या रामाचा कुत्रा आणि कुत्र्याच्या शेपटीवरची माशी सुद्धा शेकोटीला आले. कारण का, थंडीमध्ये सगळ्यांना गरम गरम छान वाटतं. ती ऊब मिळवायला आवडते. बघा, जमलं तर छान. आता थंडीचे दिवस आहेत ना, मस्त कणसं खात शेकोटी पण करा. गाणं तर दिलंच आहे. चला तर मग. अच्छा, टाटा.